पूर्ण अजून देखील 23 बॉल मध्ये 42 धावांचं लक्ष बाकी आहे. बाण सोडल्यासारखा सिक्स मारलेला आहे. धनुष्यातून जसा बाण सुटावा तसा चेंडू या ठिकाणी गेलेला आहे सीमारेषेच्या पलीकडे. मी हा फटका पाहताना मी तुम्हाला मित्रांनो खेळाडूंना हे सांगू इच्छितो की जसं आपल्या धनुष्य बाणातून जसं बाण जातो ना वेगाने त्या पद्धतीने चेंडू गेला. श्रीकांत जाधव यांनी मारलेला फटका अक्षरशः स्वीप करते ते स्वीप आणि नॉन स्ट्राईकला देखील दत्ता काट पण इकडं बोलू नका. उत्तम षटकार या ठिकाणी ठोकलेला आहे. आपण रिप्ले पाहतोय त्याच्यामध्ये आपण बारकाईने पाहतोय त्याच्यामध्ये 29 आहे. पुन्हा फटका मारलेला पाहूया काय होत आहे. पूर्णपणे सीमारेषेच्या बाहेर या ठिकाणी उत्कृष्ट षटकार श्रीकांत जाधव यांचा जर्सी क्रमांक 2 आणि जबरदस्त ज्या गतीने महाराज होता त्या गतिमान करण्यात यशस्वी सुंदरसा फटका धनुर कला होती. आम्ही तिघांमध्ये समन्वयाचा अभाव या ठिकाणी 1.1 चेंडू मात्र पूर्ण होतोय. 35 धावसंख्या 36 माफ करा. दत्ता काटकर वैयक्तिक स्वतः 12 धावसंख्येवरती 1.3 चेंडू या ठिकाणी. पुन्हा त्या दिशेला मारलेला फटका बघूया. आकाश मात्र सज्ज होते. पूर्णपणे पाहिलं शरीराला नियंत्रित करून झेल सुंदरचा फटका मारलेला उत्तम असा गगनचुंबी प्रयत्न होता. जेवणाच्या दिशेने गेलेला चेंडू भूक लागली की काय. 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि धावफलक आहे 2/17. बघूया शेवटचा चेंडू पवारांचा फुटत स्वरूपाचा चेंडू परंतु धाव किरण जाधव मात्र उत्तम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेने जो चेंडू नाहीये. धावसंख्ये मध्ये मात्र वाढ होते आणि अभ्यास करून मारलेला फटका आणि पूर्णपणे आऊट कॉर्नरच्या दिशेने मारलेला फटका परिपूर्ण अभ्यास करून या ठिकाणी चेंडू आपल्या जवळ येऊ दिला आणि बॅकफूट वरती जाऊन जो प्रहार केला त्या प्रहारानंतर आपल्या संघाला त्या धावा मिळतात 4. त्या स्वरूपामध्ये 23 धावसंख्या होती. 1.1 चेंडू टाकल्यामुळे त्यांना दत्ता काटकरांना फार काय बॅट फिरवता आले नाही. त्याच्यातून 1 धाव निघाली. मात्र पुढचा चेंडू आणि हा चौकार डीप मिड विकेटच्या दिशेला खणखणीत चौकार. 4 षटकांमध्ये 61 धावा करायच्या त्यांना कमीत कमी 15 धावाच्या सरासरीनं. आता 11 धावा ऑलरेडी झालेल्या आहेत 3 चेंडू मध्ये. आणि आपली इथं मॅच मोठ्या स्क्रीनला लागलेली आहे. प्रेक्षकांना विनंती करतो की थोड्याच वेळा मोठ्या स्क्रीनवर मॅच सुरू होणार आहे. याची काही याची डोळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपला आनंद लागणार जाणार आहे बघा. किरण सर मुलांसाठी ठेवायचे. चालू करा. खेळ चालू करा. उत्साहाच्या भरात तुम्ही क्षेत्ररक्षकांना अडथळा निर्माण करू शकता. अक्षरशः खणखणीत षटकार मारलेला आहे आणि चेंडू परत द्यायचा. नवीन चेंडू बाहेर गेला. चेंडू
हा पहिला षटक चालू आहे. प्रफुल्ल सर बॉल तुमच्याकडे येऊ शकतो. त्या पद्धतीनं फलंदाजी चालू आहे. नाही, ठीक, चांगली गोष्ट आहे. बघा मी काय म्हणालो तुम्हाला, परत एकदा हवेमध्ये डबल चुप्पी, काय पाहूया, चौकार. एक टप्पा बाउन्स चौका 21 धावा. पहिल्या षटकाने 5 बॉल 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर पहिल्या षटकामध्ये 21 धावा. दत्ता आणि सागर यांनी चौकार षटकारांची आतिषबाजी लावली. निश्चितच पहिल्या 5 चेंडूवर 20 पेक्षा जास्त धावा या ठिकाणी अक्षरशः खालवात्यात मिक्सर मध्ये पाहायला मिळतोय. प्रयत्न म्हणायला हरकत नाही. परत एकदा उचलून मारलेला हा खणखणीत षटकार. अंकुशसाठी थोडासा अवघड सामना हा. थोडासा अनपेक्षित लॉंगॉफच्या समोरून मधोमध हा मार्ग पहा एकदा काय होते. परत एकदा सेम आहे त्याच परिस्थितीमध्ये परत एकदा रिझल्ट सेम आहे बरं का. रिझल्ट मध्ये पण काही बदल नाही. परिणाम तोच आहे, चेंडू तोच आहे. अंकुशला परत एकदा बॅकफुटला फेकण्यामध्ये सागर यशस्वी झालेला आहे. खरं तर हा चांगल्या ह्याचा परिस्थितीचा बॉल होता, पण फलंदाज बोध त्यांना एकतर्फी झाल्यासारखा सामना वाटायला लागला. आता 8 चेंडू मध्ये 10 धावा. चौकार. तेंडुलकर शॉट आहे हा. स्ट्रेट ड्राईव्ह एकदम समोरच्या स्टंप वरून गेला. अंपायरच्या पण जवळ. एफसीसीच्या 9व्या पर्वाचा त्या ठिकाणी महाअंतिम पर्वाचा विजेता या ठिकाणी तोरणा संघ ठरलेला आहे. या ठिकाणी जो संघ विजयी झालेला आहे त्यांचं खूप खूप या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो. चांगल्या पद्धतीचा खेळ केला किरण सर या दोन्ही संघांनी. उत्कृष्टाची चॅलेंजिंग धावसंख्या उभी केली आणि त्यामधूनच त्यांनी सर्वोच्च असा खेळ करून 65-66 धावांचं आव्हान उभं केलं होतं. पण दत्ता आणि श्रीकांत सारखे विस्फोटक फलंदाज ज्यांनी दिवसा त्यांना चांदणी दाखवण्याचा प्रयत्न केला तो थोडासा विरोधी संघाला 5 चेंडू राखून 61 धावा करणं काही कोणती गोष्ट नाहीये. निश्चितच थोडासा त्या ठिकाणी आपल्याला विजयाचा जो नारळ आहे तो नारळ त्यांनी त्या ठिकाणी श्री गणेशा करून ओढलेला आहे, स्वतःच्या बाजूने घेतलेला आहे आणि त्याची फळं ते चाकण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि तो विजय त्यांच्या